तर आज आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे प्रकरण 5 म्हणजेच गिलावा काम व दर्जा काम, प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग बघणार आहोत। तर प्लास्टरिंग म्हणजे काय? जे काही भिंतीच्या पृष्ठभागावर व सिलिंगवर एक मसाल्याचे पातळ आवरण घालण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो? प्लास्टरिंग असे म्हणतो। त्यानंतर पॉइंटिंग म्हणजे काय? जे काही दगड किंवा वीट बांधकामातील मसाल्याच्या जोडावर एक जोडावर जो शेवटचा सफाईदार हात फिरवण्याच्या म्हणजे फिनिशिंग प्रक्रियेला आपण काय दर्जा भरणे म्हणजेच पॉइंटिंग करणे असे म्हणतो। तर जे बांधकाम केल्यानंतर पृष्ठभागाला आतील व बाहेरील बाजूचे संरक्षक थर दिला जातो की ज्यामुळे काय स्ट्रक्चरचे आयुष्य व त्याची ताकद ही वाढते। नंतर स्ट्रक्चर हे काय आकर्षक दिसते। यामध्ये गिलावा काम व दर्जा काम भरण्याच्या कामाचा समावेश होतो। याशिवाय त्याचा काय रंग कामाचाही समावेश होतो। तर गिलावा कामाचे महत्त्व, आवश्यकता, त्याचे उद्देश आपल्याला बघायचे आहे। तर त्यामध्ये पहिला असा आहे की वातावरणातील घटकांचा म्हणजेच ऊन, वारा, पाऊस, बर्फ परिणामापासून पृष्ठभाग काय सुरक्षित करणे। त्यानंतर सपाट, गुळगुळीत, स्वच्छ, टिकाऊ पृष्ठभाग मिळवणे। त्यानंतर तिसरा असा आहे की चुना सफेदी, रंग सफेदी, अभिरंजन पेंटिंग साठी समाधानकारक पृष्ठभाग मिळवणे। त्यानंतर चौथा आहे की बांधकाम अधिक हे आकर्षक करणे। त्यानंतर पाचवा बांधकाम जलबद्ध करणे। त्यानंतर सहावा बांधकामातील दोष हे नाहीसे करणे म्हणजे सदोष कारागिरी ही तेथे लपवणे। त्यानंतर सातवा असा आहे की कमी दर्जाचे व सचित्र साहित्य बांधकामातील जोड इत्यादी आवरण घालणे म्हणजे ते झाकून घेणे। त्यानंतर पृष्ठभागाचे धूळ व किडे यापासून संरक्षण करण्यासाठी जो अंतर्गत गिलावा केला जातो। त्यानंतर गिलावा काम व दर्जा कामातील काही तांत्रिक बाबी बघायच्या आहे। त्यामध्ये पहिली तांत्रिक बाबी अशी आहे की बॅकग्राऊंड। तर बॅकग्राऊंड हे कुठे असते? ज्या पृष्ठभागावर गिलावाचा जो पहिला थर दिला जातो तो तुमचा बॅकग्राऊंड असतो। त्यानंतर ब्लिस्टरिंग, गिलावा केलेल्या पृष्ठभागावरील एकदा किंवा जास्त भाग हे गिलाव्याच्या पृष्ठभागाच्या पुढे आल्यासारखा दिसतो म्हणजे त्यास फोड येणे म्हणजे ब्लिस्टरिंग असे म्हणतो। त्यानंतर तिसरा आहे चिरा पडणे म्हणजे क्रॅकिंग। हे सर्वांना माहीतच असेल चिरा पडणे। जे काही स्ट्रक्चर मधील दोष अथवा बॅकग्राऊंड मधील जे हालचालीमुळे काय होते गिलाव्यामध्ये एक किंवा अनेक ह्या भेगा पडतात। त्यानंतर बारीक चिरा किंवा तडे म्हणजे त्याला आपण क्रॅकिंग असे म्हणू शकतो। गिलावा केलेल्या अंतिम पृष्ठभागावर अनियमित आकाराच्या केसासारख्या बारीक चिरांची एक मालिका तयार होते। ती अशा प्रकारची दिसते। त्यानंतर डॅडो, तर फ्लोअर धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, धूळ, घाण व फर्निचर मुळे भिंती घासल्या जाण्यापासून संरक्षित करण्यासाठी गिलावा केलेल्या भिंतीचा तळाचा भाग म्हणजे फ्लोअरच्या वर 1.50 मीटर पर्यंत वरच्या भागापेक्षा जास्त प्रतिकारक्षम केला जातो। त्यानंतर सहावा आहे डॉट्स। तर डॉट्स काय आहे? जे काही गिलाव्याची जाडी ही एकसारखी ठेवण्यासाठी भिंतीच्या पृष्ठभागावर एक बॅकग्राऊंडला 15 सेंटीमीटर × 15 सेंटीमीटर आकाराचा
9 ते 10 mm जाडीचा गिलावा तिथे केला जातो. त्यास आपण काय म्हणतो? डॉट्स असे म्हणतो. त्यानंतर स्क्रीड. तर स्क्रीड काय असतं? जे काही एका डॉटच्या खाली 2 मीटर अंतरावर तर स्क्रीड काय असतं? एका डॉटच्या खाली 2 मीटर अंतरावर दुसरा डॉट तयार करून त्यावर 2 डॉट मध्ये मसाल्याची एक उभी पट्टी या प्रकारे ती त्या डॉट मध्ये मसाल्याची एक उभी पट्टी तयार केली जाते. अशा पट्टीला आपण काय म्हणतो? स्क्रीड असे म्हणतो. ओके. त्यानंतर आहे डबिंग आउट. गिलावा करण्यापूर्वी भिंतीवर असणाऱ्या पोकळ जागा म्हणजे व्हाईट्स म्हणजे काय? मोकळी जागा भरून घेण्याच्या प्रक्रियेस आपण काय म्हणतो? डबिंग आउट असे म्हणतो. ओके. त्यानंतर 9 आहे फिनिशिंग कोट. तर संपूर्ण क्षेत्र हे आच्छादनासाठी म्हणजे दिलेल्या गिलाव्याच्या थरास कोट असे म्हणतात. सामान्यतः गिलावा काम हे किती? 2 ते 3 थरामध्ये ते केले जातात. प्लास्टरच्या बाहेरील सर्वात वरच्या थरास आपण काय म्हणतो? फिनिशिंग कोट असे म्हणतो. त्यानंतर काही वेळेस स्कीमिंग कोट किंवा त्याला आपण सेटिंग कोट असेही म्हणतो. त्यानंतर 10वा आहे अंडरकोट. जे काही फिनिशिंग कोट खालील गिलाव्याच्या थरास आपण काय म्हणतो? अंडरकोट असे म्हणतो. त्यानंतर फिनिशिंग पृष्ठभाग हा गुळगुळीत व एकसारखा मिळावा यासाठी अंडरकोटचे दिले जातात. त्यानंतर 11वा आहे फ्लॅकिंग. जे काही अंडरकोट बरोबर योग्य बॉन्डिंग न झाल्याने अथवा चिकटपणाच्या कमतरतेमुळे प्लास्टरचे पातळ रुंद तुकडे म्हणजे तेथे ढेलपे पडतात. त्यास आपण काय म्हणतो? फ्लॅकिंग असे म्हणतो. ते ढेलपे अशा प्रकारचे असतात. त्यानंतर 12वा आहे हॅकिंग. तर प्लास्टरिंग साठी योग्य बंध निर्माण व्हावा यासाठी बॅकग्राऊंडला रफ करण्याच्या प्रक्रियेस आपण काय म्हणतो? हॅकिंग असे म्हणतो. अशा प्रकारचे तिथे केले जाते. त्यानंतर 13वा आहे कीज. ज्या पृष्ठभागावर प्लास्टर करायचे आहे अशा अंडरकोट किंवा बॅकग्राऊंडवर मारलेल्या खाचा ज्यामुळे काय पृष्ठभाग व प्लास्टर यामध्ये योग्य बॉन्ड म्हणजे बंध निर्माण होईल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ प्लास्टर. त्यामध्ये पहिला टाइप आहे गिलाव्याचे प्रकार जे आता बघायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे प्रकार तो म्हणजे स्टको प्लास्टर. त्यानंतर निरू म्हणजे त्याला दुसरं नाव आहे सनला गिलावा. त्यानंतर तिसरा आहे सँड फेस प्लास्टर. चौथा आहे स्मूथ कास्ट फिनिश. हे त्याचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिला बघायचा आहे स्टको प्लास्टर. तर स्टको हे आकर्षक प्रकारचे गिलाव्याचे एक नाव आहे. त्यामुळे काय पृष्ठभागाला सुंदर ही फिनिश येते आणि स्टको प्लास्टर केलेल्या पृष्ठभागाचे सौंदर्य व गुळगुळीतपणाची तुलना ही संगम बरोबर होऊ
शकते. म्हणजे स्टको प्लास्टर हे भिंतीच्या अंतर्गत व बाह्य पृष्ठभागासाठी वापरण्यात येते. या पद्धतीचा गिलावा किती 3 थरामध्ये केला जातो आणि 25 मिलीमीटर जाडीमध्ये ते केला जातो. आणि यामध्ये प्रत्येक थर हे पूर्णपणे वाळल्यानंतर त्याच्यानंतरच पुढील थर हा तेथे दिला जातो. त्यामध्ये अंतर्गत भिंतीसाठी स्टको प्लास्टर म्हणजे स्टको फॉर इंटेरियर वॉल. तर यामध्ये काय असतं, पहिल्या थरात ज्याला स्क्रॅच कोट म्हणतात म्हणजे 12 mm जाडीच्या चुन्या मसाल्यामधील गिलावाचा समावेश होतो. त्यानंतर दुसऱ्या थरात फायनर कोट म्हणजे ब्राऊन कोट रिच चुना मसाल्यामध्ये 10 mm जाडीचा गिलावाचा तेथे समावेश होतो. तिसऱ्या थरात फिनिशिंग कोट म्हणजे 3 mm जाडीचा बारीक चुना व बारीक दळलेल्या पांढऱ्या दगडाचा चुरा म्हणजे संगमरवर यांच्या गिलाव्याचा समावेश होतो. त्यानंतर फिनिशिंग कोट काळजीपूर्वक आणि तिथे पॉलिश केल्या जाते. पहिल्यांदा ओल्या खडू पावडर व पोत्याने आणि नंतर तेल व खडू पावडर यांच्या मदतीने पृष्ठभाग हा तेथे पॉलिश केला जातो. शेवटी पृष्ठभाग तेलाने घासून तिथे गुळगुळीत व चकाकीत केला जातो. त्यानंतर बाह्य भिंतीसाठी स्टको प्लास्टर. स्टको फॉर एक्सटेरियर वॉल. जे काही यामध्ये पहिल्या थरात सिमेंट मसाला म्हणजे प्रमाण 1:3 घेऊन त्यामध्ये काय मसाल्याच्या वजनाला 10% हायड्रेट लाईम मिसळून 12 mm जाडीचा तिथे गिलावा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या थरामध्ये पहिल्या थराप्रमाणे मसाला वापरून 10 mm जाडीचा गिलावा हा केला जातो. त्यानंतर तिसरा फिनिशिंग कोटसाठी सिमेंट मसाला प्रमाण 1:2 ते 1:2.5 वापरून 3 ते 6 mm जाडीचा गिलावा तेथे केला जातो. नंतर फिनिशिंग कोटला आवश्यक हे रंगछटा प्राप्त व्हावी यासाठी पांढरे किंवा रंगीत सिमेंट तेथे वापरले जातात. त्यानंतर दुसरा टाइप्स आहे निरू म्हणजे सनला गिलावा. तर भिंतीच्या आतील पृष्ठभागाला फिनिशिंग करण्यासाठी सनला प्लास्टर हे म्हणजे निरू प्लास्टर हे वापरण्यात येते. आणि सामान्यतः गिलाव्याच्या 3 mm जाडीची फिनिशिंग कोट मध्ये म्हणजे सनला निरू हे वापरला जातो. त्याच्या फिनिशिंग साठी धातूचा रंधा वापरण्यात येतो की ज्यामुळे काय होतं, जास्त गुळगुळीत आणि चांगली फिनिशिंग मिळते. निरू प्लास्टर नंतर 24 तासांनी त्यावर 15 दिवसापर्यंत हे पाणी मारावे लागतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे सँड फेस प्लास्टर. तर यासाठी काय 1:4 प्रमाणातील सिमेंट मसाला म्हणजे 1 भाग सिमेंट आणि 4 भाग हे वाळू स्वच्छ कोर्स व अँग्युलर आकारमानाने घेऊन ते सँड फेस सिमेंट प्लास्टर चा पहिला थरा दिला जातो. आणि पहिल्या थराची जाडी किती 12 mm पेक्षा तिथे कमी नसावी. आणि जो काही पहिला थर आहे तो 7 दिवस भरपूर पाणी मारून तेथे भिजून घेतला जातो. त्यानंतर पहिल्या थराने दुसऱ्या थराला घेऊन ठेवावे यासाठी पहिल्या थरावर वेड्यावाकड्या रेषा या मारल्या जातात. सँड फेस सिमेंट प्लास्टरचा दुसरा थर एक प्रमाणातील सिमेंट मसाल्यामध्ये तिथे दिला जातो. आणि दुसऱ्याची जाडी किती असते 8 mm इतकी ती असते.
त्यानंतर पहिला थर लावून कमीत कमी 7 दिवस पूर्ण झाल्यावर त्यानंतर दुसरा थर हा तिथे लावला जातो आणि दुसऱ्या थराच्या मसाल्याकरिता वापरण्यात येणारी वाळू ही परिपूर्ण प्रकारे ती चाळलेली असावी, ज्यामुळे काय एकसारख्या आकाराची वाळू ही पृष्ठभागावर ही दिसेल. दुसऱ्या थरासाठी स्पंज ही वापरले जाते. त्याचा वापर हा दुसरा थर ओला असताना केला जातो. स्पंजचा वापर अशा प्रकारे केला जातो की ज्यामुळे काय वाळूच्या कणांची घनता सर्व पृष्ठभागावर समान व एकसारखी दिसेल. आणि दुसरा थर पूर्ण झाल्यानंतर पृष्ठभागावर 15 दिवस पाणी मारून ओला हा ठेवला जातो. त्यानंतर चौथा टाइप आहे स्मूथ कास्ट फिनिश. तर या प्रकारचे फिनिशिंग बाह्य पृष्ठभागासाठी हे केले जातात आणि यामध्ये मिळणारे फिनिश हे गुळगुळीत व समपातळीत असते आणि यासाठी सिमेंट व बारीक वाळू याचा एकाच 3 प्रमाणातील मसाला हा तेथे वापरण्यात येतो. फिनिशिंग साठी लाकडी रंधा म्हणजे त्याला आपण वुडन फ्लोट हे तेथे वापरण्यात येतो. यासाठी धातूचा रंधा म्हणजे मेटल फ्लोट तेथे वापरू नये, कारण काय होतं त्यामुळे जास्त गुळगुळीत ही फिनिशिंग मिळते. ज्यामुळे वातावरणातील घटकांशी म्हणजे ऊन, वारा, पाऊस इत्यादी येणाऱ्या संबंधामुळे पृष्ठभागाला या चिरा किंवा तडे तेथे जात नाही. हे झाले तुमचे प्लास्टरचे टाइप. त्यामध्ये पहिला आहे स्टको प्लास्टर, त्यानंतर दुसरा आहे निरू प्लास्टर आणि तिसरा आहे सँडपेस्ट प्लास्टर आणि चौथा आहे स्मूथ कास्ट फिनिश. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे गिलावा करणे म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ प्लास्टर. तर गिलावा काय 1, 2 किंवा 3 थरामध्ये हे केला जातो, परंतु एकाच थराची जाडी किती 15 मिमी पेक्षा ती जास्त नसावी आणि स्वस्त बांधकामामध्ये गिलावा हा एका थरामध्ये केला जातो. सर्वसामान्य स्वरूपाच्या कामामध्ये गिलावा 2 थरामध्ये हा केला जातो. तर ज्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे काम हवे असेल त्या ठिकाणी गिलावा हा किती 3 थरामध्ये हा केला जातो. गिलावा करताना अगोदरचा थर हा जवळपास वाळल्याशिवाय पुढचा थर हा तेथे दिला जात नाही. आणि गिलाव्याच्या पुढील थर द्यायचा असल्यास अगोदरचा जो थर आहे तो रफ म्हणजेच खडबडीत तेथे केला जातो की ज्यामुळे काय पहिला थर व दुसरा थर यामध्ये चांगला बंध म्हणजे चांगला बॉन्ड तिथे निर्माण होईल. आणि सामान्यतः 12 मिमी किंवा 16 मिमी जाडीचा गिलावा हा वीट बांधकामासाठी तिथे केला जातो. तर रबर मॅशनरीसाठी 20 मिमीचा जाडीचा गिलावा हा करण्यात येतो आणि वीट कामासाठी 12 मिमी किंवा 16 मिमी जाडीचा तिथे गिलावा हा केला जातो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सिमेंट मसाल्यामध्ये गिलावा करण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. तर सामान्यपणे गिलावा हा 2 थरामध्ये केला जातो. 2 थरामध्ये गिलावा करण्याच्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. त्यामध्ये मसाल्याचे जोड हे 12 मिमी खोलीपर्यंत ते खडून काढले जातात आणि पृष्ठभाग हा स्वच्छ करून त्यावर भरपूर पाणी मारून हे घेतले जातात. त्यानंतर ज्या पृष्ठभागावर गिलावा करायचा आहे तो पृष्ठभाग काय खडबडीत असेल व त्यावर समपातळी नसेल तर त्या पृष्ठभागावर पहिला थर देण्यापूर्वी एक प्राथमिक थर हा तिथे दिला जातो
की ज्यामुळे काय पृष्ठभाग हा समपातळीत आणण्यासाठी त्यावरील खड्डे हे तिथे भरले जातात. त्यानंतर पृष्ठभागावर काय गिलावाचा जो पहिला थर आहे हा दिला जातो आणि सामान्यपणे पहिल्या थराची जाडी ही वीट बांधकामासाठी 9 ते 10 mm एवढी तिथे असते. त्यानंतर गिलावाची जाडी ही एकसारखी ठेवण्यासाठी भिंतीच्या पृष्ठभागावर म्हणजे 15 सेंटीमीटर × 15 सेंटीमीटर आकाराचा व 9 ते 10 मिमी जाडीचा तिथे गिलावा हा केला जातो. त्यास आपण काय म्हणतो डॉट्स असे म्हणतो. तर एका डॉटच्या खाली 2 मीटर अंतरावर दुसरा डॉट हा केला जातो. हा झाला तुमचा पहिला डॉट, त्याच्यामध्ये 2 मीटरचं अंतर आणि हा झाला तुमचा दुसरा डॉट. आणि दोन्ही डॉट हे ओळंब्याच्या मदतीने ते ओळंब्यात ते घेतले जातात. आणि डॉट तयार करून घेतल्यानंतर 2 डॉटमध्ये मसाल्याची उभी पट्टी ही तयार केली जाते. अशा पट्टीला आपण स्क्रीड असे म्हणतो. आपण आता स्क्रीड म्हणजे काय इमेज मध्ये बघितलं होतं. एकसारख्या जाडीचा गिलावा व्हावा म्हणून भिंतीवर पुरेशा प्रमाणात स्क्रीड हे केले जातात. अशा प्रकारचे तिथे स्क्रीड हे केले जातात. एका पाठोपाठ एक येणाऱ्या स्क्रीड मधील मोकळ्या जागेत मसाला मारून हा पृष्ठभागाचे योग्य पद्धतीने तिथे फिनिशिंग केली जाते. आणि गिलाव्याचा जो दुसरा थर आहे हा पहिला थर सेट झाल्यानंतर परंतु तो पूर्णपणे वाळण्यापूर्वी म्हणजेच पहिल्या थरानंतर 6 तासांनी तो तिथे दिला जातो. आणि दुसऱ्या थरासाठी पृष्ठभाग हा थोडासा खडबडीत म्हणजेच रफ हा ठेवला जातो की ज्यामुळे काय पहिला थर व दुसरा थर यामध्ये चांगले बॉन्ड हे निर्माण होतील. त्यानंतर दुसरा थर हा पातळ जाडीचा म्हणजे जास्तीत जास्त 3 mm ओल्या पहिल्या थरावर तिथे दिला जातो. त्यानंतर गिलावा केलेला पृष्ठभाग हे वाळण्यासाठी 24 तासापर्यंत तो तसाच ठेवला जातो. व त्यानंतर काय पृष्ठभाग हा कमीत कमी 1 आठवडा पाण्याच्या मदतीने हा ओला ठेवला जातो. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे गिलाव्याचे अभिसाधन. तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके, थँक यू.